महाराष्ट्र. बाळांनो, आता तुमचं क्लास 11 झालेलं आहे. In many of the colleges in Maharashtra तुमच्या 11च्या फाइनल एग्जाम झालेले आहे and now it is time to start class 12. अब बहुत बार ऐसा होता है क्लास 11th में they already give you question banks, important क्वेश्चन यहीं से आएंगे, ये तुमको पता होता है. बट ये क्लास 11th में होता है. 12th बोर्ड्स में कौन से चैप्टर्स से कैसे टाइप के क्वेश्चन पूछे जाते हैं ये तो हमको पता होना चाहिए, क्योंकि 11th में जो हम IMP का शॉर्टकट यूज करते हैं, 11th में बहुत ही चिल्ड एनवायरनमेंट होता है, क्योंकि तुम्हारा कॉलेज में नंबर लगना ये सारा बहुत अगस्त सितंबर तक चलते रहता है. बट 12th में दैट इज नॉट द केस. इन मेनी ऑफ द कॉलेजेस इन महाराष्ट्र 12th शुरू हो जाता है राइट फ्रॉम 1st जनवरी. अब मैं तुमको 12th का एक पूरा स्ट्रक्चर बताती हूँ आणि एक गॅरंटी मी घेते बाळांनो, मागच्या वर्षी म्हणजे ही जी माझी आता 2026 ची बॅच गेलेली आहे त्यांना पण मी YouTube वर पूर्णच्या पूर्ण केमिस्ट्री फ्री मध्ये शिकवलेलं आहे, सगळे नोट्स दिलेले आहे आणि मी एंड पर्यंत त्यांच्या सोबत होते आणि CET पर्यंत पण तुमच्या सोबत आहे. तुमच्या सोबत पण मी राहणार आहे. तुम्ही कुठे कोचिंगला जाताय किंवा नाही जाताय मॅटर करत नाही, मी तुमच्या सोबत डे 1 पासून तर तुमचा केमिस्ट्रीचा पेपर जेव्हा असेल सकाळी 4 ला सुद्धा मी सेशन घेईल. आय विल बी स्टँडिंग राईट देअर विथ यू. तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर. आता मी तुम्हाला पूर्ण रोड मॅप सांगते की तुमच्या सोबत वर्षभर काय होणार आहे, त्याला कसं टॅकल करायचं. पूर्ण महाराष्ट्र बोर्डचे फ्री नोट्स, फ्री प्रीवियस इयर क्वेश्चन, मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन कुठे भेटतील ते पण सगळं सांगणार आहे. आता बाळांनो कन्सिडर करा कि वी आर इन द मंथ ऑफ अप्रैल. ठीक है, मार्च तो अभी वैसे भी खत्म हो गया. आता एप्रिल मे जूनचा जो महिना असतो कॉलेज वाले काय करतात ते सांगते. कॉलेज वाले चिल चालतात, ठीक आहे, एकदम चिल जातात. पण कोचिंग वाले सिलेबस पळो चालू असतं जानेवारी पासून. आता इथून काय होणार आहे तुमच्या सोबत हे बघा की इथपर्यंत एकदम चिल 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 चालू असेल. ठीक आहे, की एक चॅप्टर झाले, 2 झाले, 3 झाले. जसं जून येईल तुम्हाला मध्ये थोड्या दिवस वेकेशन असतील, जसं जून येईल पावसाळा सुरू होईल तसं स्टार्टिंगचे 7-8 दिवसात तुम्हाला कळणार नाही, तुम्ही डोळे ब्लिंक करताल आणि 4 चॅप्टर उडालेले असतील आणि जुलैमध्ये तुमची कॉलेजमध्ये फर्स्ट युनिट टेस्ट डिक्लेअर होईल जी की 25 मार्क्सची असेल आणि टिल यू कम टू दिस युनिट टेस्ट 6 चॅप्टर्स एव्हरी सब्जेक्टचे झालेले असतील आणि तुम्हाला कळणार नाही. मग ऑगस्ट सप्टेंबर मध्ये परत टीचिंग सुरू राहील आणि ऑक्टोबर मध्ये तुमची येणार फर्स्ट टर्म एक्झाम जिथे तुम्हाला 85% सिलेबस असेल, 85% सिलेबस असेल आणि हे फर्स्ट युनिट टेस्ट आली जुलैमध्ये. त्यानंतर फर्स्ट टर्मिनल तुमची ऑक्टोबरच्या आसपास येईल. दॅट विल डिफर कॉलेज टू कॉलेज. आणि बाळांनो जसं नोव्हेंबर येईल ना तुमचं फुल पोर्शन प्रिलिम्स सुरू होतील. डिसेंबर मध्ये पण फुल पोर्शन प्रिलिम्स सुरू असतील, सबमिशन सुरू असेल, प्रैक्टिकल सुरू असेल आणि बोर्ड्स के पहले का जो महीना होता है जनवरी का महीना तुम्हारे लिए पढ़ाई के लिए बहुत इंपॉर्टेंट होता है क्योंकि फेब में बोर्ड आते हैं. लेकिन जनवरी मध्ये तुमचे एक्सटर्नल प्रॅक्टिकल असतात बोर्डचे. तो हा जो सगळ्यात महत्त्वाचा महिना आहे ना तुमचा वेळ तिथे जातो. तर जसं तुम्हाला आता वाटतंय की मॅम मी आता तर 10th बोर्ड्स देऊन आलो होतो आणि 11वी पण संपली आणि मी 12वीत आलो, सेम तुम्हाला 12वीत वाटणार आहे. पलक झपकते ही यू विल लँड इन डिसेंबर अँड यू विल नॉट नो. हे माझे शब्द लक्षात ठेवा. डिसेंबर मध्ये मी मुलांना रडताना बघितलेलं आहे बाळांनो आणि तुम्हाला 11वीत अंदाजा आला असेल फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स सारखे सब्जेक्ट इझी नाहीये. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. ही पूर्ण सायकल मी दरवर्षी बघते मुलांसोबत होताना. ही तुमच्या सोबत होऊ नाही म्हणून मी आधीच अवेअर करतेय. आणि कसं आपण स्लोली करायचं. भले तुम्ही 11वी काहीच नाही केलेलं तरीही चालेल. तुम्हाला 11वी 0 येत असेल तर मी गॅरंटी घेते मी तुमचं केमिस्ट्री बेसिक पासून प्रोला घेऊन जाणार. ही माझी गॅरंटी आहे ऑन कॅमेरा. आणि तरी तुम्हाला डिफिकल्ट वाटलं तर मला रीच आउट करा, मी सांगेल तुम्हाला कसं. आता हे बघा बाळांनो, एप्रिल मे आणि जून हे जे 3 महिने आहे इथे तुमच्याकडे थोडासा वेळ असतो. ॲटलिस्ट या 3 महिन्यात ना बाळांनो केमिस्ट्रीचे तुम्ही 5 हाय वेटेड चॅप्टर्स करून ठेवायचे. जर तुम्ही हे 5 चॅप्टर्स या 3 महिन्यात करून घेतले ना तर तुमचं अर्ध काम रिलॅक्स होणार आहे. आता तुम्ही म्हणणार मॅम हे 5 हाय वेटेड चॅप्टर्स कोणते. तर बाळांनो तुमच्या 12th टेक्स्टबुक मध्ये इफ यू सी योर क्लास 12 टेक्स्टबुक यू आर गोइंग टू हॅव 16 चॅप्टर्स. आउट ऑफ दोज 16 हे 5 तुम्ही करू शकता.
हैलोजन डेरिवेटिव, थर्मोडायनेमिक्स, आयोनिक इक्विलिब्रियम, ग्रुप 16, 17, 18 आणि पॉलिमर. अब आप बोलोगे मॅम मी 11वीत काहीच अभ्यास केला नाही, माझं ऑर्गॅनिक वीक आहे, माझं कॅल्क्युलेशन वीक आहे, मला काहीच येत नाही. काहीच हरकत नाहीये, काहीच हरकत नाहीये. मी सांगते कसं सुरू करायचं. तुला 12वीचे हे 6 चॅप्टर्स 5 चॅप्टर्स करायचे. तुला 11वी काहीच येत नाही, 0 येत असेल, मी असं मानते की तू 10th मधून पास होऊन आलेला आहे, तू 11वी केलेलीच नाहीये. तर तू इथून पुढे आता काय करणार? तर मी ह्याच चॅनलवर प्लेलिस्ट मध्ये बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री माझी वन शॉटची प्लेलिस्ट आहे. वन शॉटची प्लेलिस्ट आहे, तू खाली जाशील तर बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री, हायड्रोकार्बन आणि आयुपॅक हे 3 वन शॉट आहे. हे फक्त तू 3 वन शॉट कर, दॅट्स इट. हे 3 वन शॉट एका वीक मध्ये कंप्लीट कर. हे 3 वन शॉट तू एका वीक मध्ये कंप्लीट कर. असं समज की तू 11वी केलेलंच नाहीये. हे 3 वन शॉट 1 वीक मध्ये कंप्लीट कर. बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री, हायड्रोकार्बन आणि आयुपॅक. हे झालं की बाळा ह्याच चॅनलवर मी फ्री मध्ये पूर्ण सिलेबस तुला शिकवलेला आहे आणि पूर्ण सिलेबसचं डिटेल्ड वन शॉट शिकवलंय. आता टीचर्स म्हणतात वन शॉट नंतर एक्सरसाइज क्वेश्चन करा, PYQs करा. मॅम त्याच्यासाठी आम्हाला काही वेगळं करावं लागेल नाही. हे जे वन शॉट मी शिकवलेलं आहे, मानले थर्मोडायनॅमिक्सचं, याच्यात मी तुला पूर्ण थिअरी पण शिकवलेली आहे, सगळे एक्सरसाइज क्वेश्चन पण शिकवलेले आणि सगळे PYQs पण शिकवलेले. जर तू इथून वन शॉट केले तर माझी गॅरंटी आहे तू हॅलोजन कर, थर्मोडायनॅमिक्स कर किंवा तू माझा कोणताही चॅप्टर कर, तुझ्या ना कॉलेजच्या एक्झाम मध्ये त्याच्या बाहेरून काही येईल, ना तुझ्या प्रिलिम्स मध्ये येईल आणि ना 2027च्या बोर्ड्स मध्ये येईल. सो थिअरी, एक्सरसाइज क्वेश्चन आणि PYQs हे सगळं मी वन शॉट मध्ये कव्हर केलंय. सो इन शॉर्ट दिस विल बी युअर वन स्टॉप सोल्युशन. क्लिअर आहे इथपर्यंत? सो तुला काहीच नाही करायचंय. जर तू 11वी काहीच नाही केली, नो प्रॉब्लेम, रिलॅक्स कर, काहीच वेळ गेलेली नाहीये. मी गॅरंटी घेते की तू व्यवस्थित करशील. एप्रिल, मे आणि जून पर्यंत टार्गेट ठेव की तू 5 हाय वेटेज चॅप्टर्स करशील. मॅम कोणते 5 करायचे? हे 5 करायचे. ह्या 5 ला सुरुवात कशी करायची? एका वीक मध्ये आधी हे बेसिक्स तू कव्हर करून टाक. एवढंच कर. बेसिक प्रिन्सिपल ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री, हायड्रोकार्बन आणि आयुपॅक. आणि त्याच्यानंतर वन शॉट लेक्चर बघणं सुरू कर, जे मी चॅनलवर ऑलरेडी टाकलेले आहे. सगळं सिलेबस मी फ्री मध्ये शिकवलंय. तू हे करून घे, थिअरी, एक्सरसाइज क्वेश्चन आणि PYQ. ठीक आहे मॅम, याचे नोट्स आम्हाला कुठे मिळतील? तर बाळांनो, क्लास 12 चे महाराष्ट्र बोर्डचे जितके नोट्स आहे, 1 मार्क क्वेश्चन, 2 मार्क क्वेश्चन, एक्सरसाइज क्वेश्चन, प्रीवियस इयर क्वेश्चन, लॉन्ग आन्सर, शॉर्ट आन्सर, डिफरन्स, डायग्राम, डेफिनेशन, हे सगळं मी तुम्हाला फ्री मध्ये प्रोव्हाइड करेल. मॅम कुठे प्रोव्हाइड करणार? तर बाळांनो, माझं पर्सनल टेलिग्राम चॅनल आहे ज्याचं नाव आहे सियोना मॅम के बाळांनो. तुम्हाला हे चॅनल मी आता सुरू केलंय. सो ह्या चॅनलवर तुम्हाला सगळे नोट्स येतील आणि हे टेलिग्राम चॅनल एक असं आहे ज्याच्यावर मी 2 वे कम्युनिकेशन ठेवलंय. म्हणजे जर तुम्हाला काहीही डाऊट आला तर यू कॅन मेसेज ऑन दॅट अँड आय विल बी एबल टू रीड युअर मेसेज. I cannot promise that I will reply immediately, but I will definitely look at your problems. I will definitely understand and come up with a solution. So इथे 2 वे कम्युनिकेशन आहे. तर तुम्हाला 12th महाराष्ट्र बोर्ड्स मध्ये काहीही प्रॉब्लेम आला, मी इथे उभी आहे आणि मी तो प्रॉब्लेम तुमच्याशी सॉल्व्ह करणार आणि तुम्ही मला रीच आउट करू शकता इथून. आता मॅम बोर्ड्सचं तुम्ही करून घेणार, बट असली गेम तो MHT CET काय? तर बाळांनो, बोर्ड्सची तर मी पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी घेते. पण जर तुमची इच्छा असेल की सियोना मॅमनी या चॅनलवर MHT CET पण शिकवावं क्लास 12चं, तर कॉमेंट करा बाळांनो. जर तुमचे कॉमेंट्स आले तर मला समजून जाईल कि यू गाइज वांट कि मैम बोर्ड्स तो आपने हमारा 11th में भी अच्छे से कराया, 12th में भी कराओगे, पण आम्हाला MHT CET मध्ये चांगले मार्क्स आणून महाराष्ट्रामध्ये चांगल्या कॉलेजमध्ये सीट पाहिजे. तर कमेंट करा मॅम वी वांट MHT CET, आणि जसं मी तुम्हाला बोर्ड्स प्रॉमिस केले आणि जसं मी तुम्हाला बोर्ड्सचा पूर्ण कंटेंट देते, मी ह्याच चॅनलवर तुम्हाला MHT CETचा पण देईल. सो तुम्ही टेन्शन घेऊ नका, कमेंट करा तुम्हाला काय लागेल अँड आय विल बी राईट देअर फॉर यू. बाकी काही प्रॉब्लेम आला तर डू लेट मी नो, कमेंट करा. आई रीड ऑल द कमेंट्स पर्सनली. ठीक है, so that's all for today my dear students. See you all in the next video. तब तक हंसते रहो, खेलते रहो, खुश रहो, be positive and keep smiling guys. Bye bye.